हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू विद्या जॉलिन चॅनल. कसे आहात तुम्ही? हॅलो अक्षदा, कुठे आली आहे तू आज? मामाकडे आले. हां, आणि ही आहे आमची अनन्या, माझ्या बहिणीची मुलगी. ठीक आहे. आज मी आले माझ्या माहेरी. ही आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि हा भावाचा मुलगा युगवीर. युगवीर, चिची चिची काय काय युगवीर, काय दे 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 आणि ही आहे मुलांनी डेकोरेट केलेली क्रिसमस ट्री. किती सुंदर आहे बघा. आणि आता आम्ही आलो आहोत फाळके स्मारकला, जे पांडवलेण्याच्या अगदी पायथ्याशी आहे. आणि आम्हाला घरातून निघायला थोडा उशीर झाला. आमची सर्व फॅमिली, भाऊ बहिणी, दीदी, आमचं युगवीर आणि ही माझी मम्मी. युगवीर, अक्षदा, आणि इथे चालू आहे अक्षदा आणि अनन्याचा डान्स. दोघींनाही डान्स करायला खूप आवडते आणि मिराशला मस्ती करायला आवडते. अनन्याचं बघून बघून अक्षदाही थोडेफार स्टेप्स कॉपी करते तिच्या. जसं जमेल तसं, पण प्रयत्न खूप छान करते. तुम्हाला कसा वाटला ह्या दोघींचा डान्स नक्की सांगा. आणि आमचा मिरांश फक्त मस्ती करतोय, त्यांनाही डान्स व्यवस्थित करू देत नाहीये. तुम्ही पण बघताय, त्याला फक्त आणि फक्त मस्ती पाहिजे. गुड मॉर्निंग. आता मी आले माझ्या घरी आणि आता माझं परत जे आपलं डेली रुटीन असतं ते सुरू झालं आहे. आज मी करणार आहे पालकची भाजी. त्यासाठी मी पालक अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे. पालक व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेतला पाहिजे. आता माझं पालक धुवून झालेलं आहे आणि मी गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे. 2 ग्लास असेल. पाण्याला चांगली थोडी उकळी यायला लागली की त्यात थोडंसं मीठ टाकूया आणि मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपण आपली चिरलेली भाजी टाकून घेऊ. भाजी जोपर्यंत आपली शिजते आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी आपण आधी घेऊया थोडे शेंगदाणे, थोडं लसूण आणि 5 ते 6 मिरच्या. हे सर्व आपण मिक्सरमधून चांगल्या प्रकारे बारीक करून घेऊया. आता आपली भाजी शिजत आलेली आहे, ती आपण गार पाण्यामध्ये चांगली काढून घेऊया. गार पाण्यात भाजी लगेच काढल्यामुळे भाजीचा कलर पण चेंज होत नाही आणि हिरवीगार अशी मस्त भाजी दिसते. आता आपण ती गार पाण्यात काढून घेतलेली भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. आता त्यामध्ये आपण 2 चमचे डाळीचं पीठ टाकणार आहोत. डाळीचं पीठ टाकल्यामुळे भाजीला थोडंसं दाट ग्रेव्ही होते. आता आपण ते बारीक करून घेतलेलं आहे
आता आपण फोडणीची तयारी करूया. आता मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यात तेल टाकलंय. तेल तापल्यानंतर त्यात आपण थोडे जिरे टाकूया. जिरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात. आता आपण त्यात बारीक करून घेतलेला मसाला टाकून घेऊया. तो चांगला परतून घेऊया त्यामध्ये तेलामध्ये. मसाल्यात शेंगदाणे असल्यामुळे तो तळायला लगेच लागेल, त्यामुळे कंटिन्यू हलवत राहा. आता आपला मसाला व्यवस्थित परतत आला आहे. आता आपण त्यामध्ये बारीक करून घेतलेला पालक टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी ठेवू शकता. अगदी पातळ हवी असेल तरीही चालेल. आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे गरम पाणी टाकून ते भाजीमध्ये ॲड केलेले आहे. आमच्याकडे थोडी घट्ट भाजी लागते, त्यामुळे थोडी घट्टसरच ठेवलेली आहे. आता मी त्यामध्ये थोडे मीठ टाकून घेतलेले आहे. मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि आता आपण भाजीला एक छान उकळी आणून घेऊया. 5 ते 10 मिनटं आपण भाजीला छान उकळी आणून घेऊया मंद आचेवर. आणि आता मी माझे बाकीचे कामाकडे वळते. आता मी पीठ मळून घेते आहे. आता माझे पीठ मळून झालेले आहे आणि आता मी तयारी करते भाजीला देणाऱ्या तडक्याची. आणि साईड बाय साईड आता मी पोळ्याही तयार करते आहे. म्हणजे कामं जरा पटापट सुरू होतील. आणि मी पोळ्या करते ना, अक्षदा शांत बसेल असं तर कधीच होत नाही. अक्षदा काय करते बाळा तू? हो, छान छान कर. पण तुझी ती पोळी कोण खाणार? अरे वा, छान छान कर मग. ओके. बाद झालं ना सुरू आता. आणि आता मी करते तडक्याची तयारी. मी आता तडका पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यात थोडंसं तेल टाकलं आहे. आणि आता त्यामध्ये आपण टाकून घेऊया थोडे जिरे, लसूण आणि लाल मिरची. सर्वात आधी आपण जिरे टाकून घेऊया. जिरे चांगले तळले केले पाहिजे. जिरे चांगले तळल्यानंतर आपण त्यात टाकून घेऊया थोडा लसूण. जेवढा जास्त लसूण असेल तेवढ्या भाजीला जास्त चांगली चव येते. आता आपण लसूण चांगला परतून घेऊया. त्यामध्ये थोडं लालसर कलर आला पाहिजे लसणाला पण. आता आपलं लसूण थोडा लालसर झालेला आहे. त्यात मी टाकून घेतली 1 चमचा लाल मिरची. ती आपण चांगले हलवून घेऊया आणि गॅस लगेच बंद करूया. आणि आता आपल्या भाजीवर तो तडका टाकून घेऊया. अरे वा, किती सुंदर कलर आलाय भाजीला. आणि आता आपण झाकून हे असंच ठेवून देऊया. साईड बाय साईड आता अक्षदा काय करते आपण तेही बघूया. अरे बापरे, अक्षदाचा तर डान्स चालू आहे. अक्षदाला रोज फक्त आणि फक्त डान्स. सिरियल सुरू झाली की अक्षदाचा डान्सही सुरू. तुला खूप मजा वाटते डान्स करायला, खूप म्हणजे खूप.
आता मी तयार करून घेते आहे पापडची चटणी. आम्हाला जेवणासोबत काही ना काही लागतंच. आता मी तयार करते पापडची चटणी. त्याकरता मी पापड तळून घेते आहे. आमच्याकडे तळलेल्या पापडाची चटणी फार आवडते. एकदा तुम्ही ट्राय करा, खूप सुंदर लागते. त्यासाठी मी पापड थोडे कुस्करून घेतलेले आहे सर्व. त्यामध्ये थोडं लाल तिखट आणि थोडंसं तेल. बस झाली आपली पापडची चटणी तयार. आणि माझा मेनूही झाला आहे आता तयार. पालकची भाजी, पोळी आणि पापडची चटणी. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.